हरे कृष्णा. रुक्मिणी गर्भसंस्कार क्लासेस गरोदर मातांसाठी आयोजित केले जातात. या क्लासेसचे संचालन डॉक्टर जयभद्रा माताजी इस्कॉन अमरावती यांच्याद्वारे केले जाते. वेळोवेळी विविध तज्ज्ञ डॉक्टरांनाही विशेष सत्रांसाठी आमंत्रित केले जाते. तर आज आपल्यासोबत शीतल पटारे माताजी जोडले आहेत. त्यांच्या संबंधी आपण जाणून घेऊया. सर्वात आधी माताजी कृपया आपला थोडक्यात परिचय द्या. तुम्ही कुठून आहात? तुमचं नाव काय वगैरे सांगा. हरे कृष्णा माताजी. मी शीतल, छत्रपती संभाजीनगर वरतून. मी इस्कॉन मधुबनशी अटॅच आहे. तर मला माताजींविषयी माझ्या भाऊनी सांगितलं होतं की गर्भसंस्कार घेतात माताजी, आपल्या अमरावतीच्या माताजी. तर त्यांनी मला ह्या गर्भसंस्कार विषयी सांगितलं होतं. तर माताजी, अ, आता तुमच्या प्रवासाच्या अनुभवाबद्दल आपण जाणून घेऊया. प्रेग्नन्सी जर्नी ज्याला म्हणतात. तुम्ही तुमच्या संपूर्ण गरोदरपणाच्या काळात जवळपास 9 महिने या क्लासेसमध्ये सहभागी झालात. तर डॉक्टर जयभद्रा माताजींच्या क्लासेसमधील तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली? अशी कोणती गोष्ट होती ज्याने तुमच्या मनाला, हृदयाला एकदम स्पर्श केलाय? तसं तर मी सर्वच गोष्टी माताजींच्या खूप छान, माताजींनी खूप एकदम छान, म्हणजे माझे 9 महिने कसे गेले मला कळले पण नाही. इतका छान अनुभव होता. मी आय थिंक तिसऱ्या महिन्यापासून जॉईनिंग केलं होतं गर्भसंस्कारचं. तर माझा हा 9 महिन्याचा प्रवास खूप छान होता, खूप आनंददायी होता, एकदम प्रेरणादायी होता. तर मला ह्याच्यातली सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे मी एकटी क्लास करत होते माताजींकडे. तर माताजींनी माझ्या एकटीसाठी एवढ्या त्या, म्हणजे डॉक्टर असून एकदम बिझी शेड्यूल असून त्यांनी माझ्या एकटीसाठी हे क्लास घेतले होते. एकटीसाठी म्हणजे त्यांनी माझ्या एकटीसाठी जे वेळ काढलाय ना, तो इतर कुणी देऊ शकत नाही बाहेरच्या क्लासमध्ये. तर ती माझ्या मनाला इतकी छान आवडणारी गोष्ट होती की माताजींनी मला वेळ दिलाय तेवढा. येस, बरोबर. कधी-कधी त्यात आपला वेळ ॲडजस्ट होत नाही आणि त्यासाठी दुसरा टाईम स्लॉट मिळेल तेव्हा घ्यावा लागतो. आणि माताजी हो, तसं करतात, की वेळातला वेळ काढून त्या दुसऱ्या टाईम स्लॉटवर पण क्लासेस घेतात. म्हणजे मी एकटी आता असताना घेतले त्यांनी हे क्लास, म्हणजे दुसरं कुणीच नव्हतं. एकटी होते तरी पण त्यांनी माझ्यासाठी क्लास घेतलेले. येस, करेक्ट. कारण गर्भावर संस्कार करणं पण तेवढंच गरजेचं असतं. राइट. आता आपण पुढे वळूया. आपण याचे प्रॅक्टिकल बेनिफिट जाणून घेऊया, की गरोदरपणाच्या काळात या क्लासेसचा तुमच्या विचारांवर, मानसिक स्थितीवर कसा परिणाम झाला? कसा सकारात्मक परिणाम झाला, तुम्ही सांगू शकता का? हो माताजी. तर मला एक तर बरेच दिवस राहिलं नाही, 4 वर्षानंतर राहिलं होतं. तर त्याच्यामुळे म्हणजे निगेटिव्ह विचार कायम मनात असायचे की आता राहिलंय पण पुढं काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना. म्हणजे असं कंटिन्यू निगेटिव्ह विचार येतच राहायचे. पण जेव्हापासून मी माताजींचे गर्भसंस्कार जॉईन केलं होतं, रुक्मिणी गर्भसंस्कारची क्लास, तर माताजींनी एवढं छानरित्या सांगितलं होतं की नाही, आपण जे करू ते बाळावरती परिणाम होणार. तर करेक्ट. तो विचार सोडून द्यायचा आणि आपल्या बाळासाठी चांगला विचार करायचा. म्हणजे कंटिन्यू ओव्हर थिंकिंग असायची, निगेटिव्ह विचार कंटिन्यू चालूच असायचे. तर ते मला माताजींनी त्या इतक्या छानरित्या समजून सांगितलं. आणि माझ्यासाठी त्यांनी सांगितले की आपण 60 राऊंड केले पाहिजे, महामंत्र जप केला पाहिजे जपाचा. त्यामुळे तुझं म्हणजे ओव्हर थिंकिंग पण होणार नाही. आणि एकदम म्हणजे कसं, माताजीने माझ्याकडून भगवद्गीता पठण करून घेतलं. त्याच्यानंतर प्रल्हाद महाराजांचे चरित्र, भागवतम, असे वेगवेगळ्या एकदम गोष्टी करून घेतल्या. म्हणजे त्याच्यामुळे माझ्या ओव्हर थिंकिंगचे प्रमाण पण कमी झालं. आणि म्हणजे माझ्यामध्ये सकारात्मक विचार येऊ लागला की नाही, मी हे केल्याने माझ्या बाळावर होणार, चांगला परिणाम होणार. त्याच्यामुळे माझ्या ह्या हे सकारात्मक विचार येऊ लागले माझ्या मनात. तर क्लासेसमध्ये सांगितलंय, की नामजप करा आणि श्रवण करा. त्यापैकी तुम्ही काय केलं? मी शास्त्रश्रवण केलं, पठण केलं. माताजींनी माझ्याकडून संस्कृत पण, माझी संस्कृतचं एकदम एकदम म्हणजे वाचता पण येत नव्हतं संस्कृत. तर माताजींनी माझ्याकडून ते पण करून घेतलं. अं, हनुमान चालीसा पठण, परत दामोदर अष्टकम,
असे भरपूर म्हणजे माताजींनी माझ्याकडून रामरक्षा स्तोत्र, श्रीसूक्त असं भरपूर पठण करून घेतलं माझ्याकडून, परत श्रवण करून घेतलं आणि श्लोक सायटेशन म्हणजे हे करून घेतले. त्याचा तुम्हाला काय अनुभव आला माताजी? मला अनुभव म्हणजे म, माझं आता ते संस्कृत पण इतकं इतकं क्लिअर झाले, मला आता वाचता यायला लागले. आणि माझ्या बेबी मध्ये पण म्हणजे माझा बेबी ना अजिबात असं बोबडं वगैरे बोलत नाहीये, एकदम एकदम क्लिअर बोलतोय. म्हणजे अच्छा. माझ्यावरती पण परिणाम झाला आणि माझ्या बाळावरती पण परिणाम झाला. बाळावरती पण झाला. करेक्ट आहे. खूप छान. आणि माताजी, या सत्रांमध्ये वेगवेगळे डॉक्टर्स येतात. असं कोणतं सत्र होतं का जे तुम्हाला खूप असं व्यावहारिक वाटलं, उपयुक्त वाटलं, प्रॅक्टिकल वाटलं असं? हा माताजी, असायचे डॉक्टरांचे हे असायचे, पण शक्यतो मला जयभद्रा माताजींनी सजेस्ट केलं होतं आहाराविषयी, व्यायामाविषयी, कारण माझे स्टिच टाकलेला होता ना, तर मी माताजींनीच मला सजेस्ट केलं होतं याविषयी. ऑफकोर्स डॉक्टर, स्वतः माताजीच डॉक्टर हा आहेत त्याच्यामुळे अडचणच येत नाही कुठली. ओके, हा पुढे वळूया आपण. तुमचे आपण वैयक्तिक क्षण जाणून घेऊ काही. क्लासमधली असा कोणता क्षण किंवा प्रसंग असा तुम्हाला आजही आठवतो, की गरोदरपणाच्या काळात जेव्हा कधी स्ट्रेस होता, खूप जास्त भीती वाटत होती, खूप स्ट्रेस होता, तणाव होता आणि तेव्हा या क्लासमुळे तुम्हाला खूप मदत मिळाली. असा कुठला एखादा प्रसंग आठवतो का तुम्हाला? हो माताजी, माझ्या मला आय थिंक चौथा किंवा पाचवा महिना असेल, तेव्हा मला असं जाणवायचं स्टिच टाकल्यामुळे माझी थोडीशी मनात भीती असायची ना, तर तो प्रसंग मला खूप आठवतो. तेव्हा माताजींनी मला खूप आधार दिला होता, की नाही, चांगलं होणार आहे, तू करणार ते सगळं तुझ्या बाळावर होणार, त्याच्यामुळे तू हॅप्पी राहायचं. आणि एकदम म्हणजे तो मी सांगू शकत नाही, तो माझ्यावरती खूप डेंजरस हे होता. तर तो मला आठवतो. आणि ते माताजीने सांगितल्यामुळे म्हणजे परिणाम झाला माझ्यावरती, की नाही, आपण एकदम काय म्हणते, शांतरित्या जर घेतलं तर सगळं व्यवस्थित होईल. आणि तो माझ्यासाठी खूप छान अनुभव होता, खूप. अगदी बरोबर म्हटले. तुम्हाला आधीच बेबी राहत नव्हतं आणि आता राहिलं तर त्याच्यावर इतके सुंदर संस्कार केलेत तुम्ही, ते आयुष्यभर त्याला कामी येतील. हो, करेक्ट हो. आहे. आता पुढे वळूया पुढच्या क्वेशनकडे, की हे क्लासेस सुरू केल्यानंतर तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काय-काय बदल झाले किंवा जीवनशैलीत काय बदल झाले? जीवनशैलीतील बदल म्हणजे माताजींनी माझ्याकडून म्हणजे जीवनशैलीत म्हणजे माताजींनी रोज हनुमान चालीसा अ, श्रवण करायला लावली होती, रामरक्षा स्तोत्र श्रवण करायला लावली होती. तर म्हणजे तुम्ही स्वयंपाक करताना किंवा काही पण काम करताना ते ऐकायला लावले होते. तर ते आता मला ती आता ते सवय लागून गेली आहे. स्वयंपाक करताना किंवा काही काम करताना ते मी रोज म्हणजे लावून देते, ते ऐकते. माझा बेबी पण ऐकतो. आणि ते म्हणजे त्याला पण सवय लागून गेली. मग आई ते लाव ना, तू लाव ना, ते हरे कृष्णा मंत्र लाव ना. म्हणजे तो छोटा होता तेव्हा झोपायचा ना, तेव्हा पण त्याला ती महामंत्राची सवय लागून गेली, की मम्मा ते लावच, ते लावच. तर मग जी माझ्यामुळे मग त्याच्यावरती पण हे झालं आणि त्याच्यामुळे माझ्यावरती पण हे झाले, की ती ऐकायची सवय लागून गेली. आणि एक म्हणजे माताजींनी श्लोकाचं श्लोक पठण होत नव्हते, तर ते माताजीने एक सवय लावली होती, की आपण लिहायचे किंवा भिंतीवरती किंवा कपाटावर लावायचे. तर ते मी अजून पण करते, की अजून माझा तिकडच्या रूम ते मी कपाटावरती लावून दिलेले ते श्लोक माताजींनी पठण करून घेण्यासाठी. तर ती आता सवय तशीच लागून गेली आहे मला. व्हेरी गुड. तर नाही, जे श्लोक पाठ होत नाहीत ते ते स्टिक करून घ्यायचे आणि कपाटावर. लर्न करायचे. ओके. हा म्हणजे येता जाता ते बरोबर वाचतो, पठण होऊन जातात. अजून तुमचे काही अनुभव आहेत का या क्लासेस बद्दल? खूप स्पेशल असे अनुभव काही? हो, स्पेशल असे सगळ्यात माताजीने तर माझ्यासाठी खूप स्पेशलच केलेलं आहे. कारण एकटीसाठी क्लास घेणं एवढं कोणी करत नाही. तर मी माताजीची खरंच खूप म्हणजे माताजीला खूप थँक्स करते. कारण एवढं बिझी शेड्यूल मधून त्यांनी मला मला वेळ दिलाय. तर माताजींनी माझ्याकडून
ते बाळ ड्रॉइंग वगैरे काढून घेतले. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की ड्रॉइंग करा तुम्ही, किंवा मायक्रमच्या काही गोष्टी विणवत बसा, कलरिंग करा. भगवंतासाठी म्हणजे नवीन नवीन भगवंतासाठी काही ना काही करत राहा. म्हणजे माताजींनी माझ्याकडून भरपूर सारं काही करून घेतलं होतं. करेक्ट आहे. ज्या गोष्टी गर्भावर जे संस्कार करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या आहेत आणि त्याचा हो. परिणाम तुमच्या बाळावर नक्कीच झालेला आहे. हो. तर माताजी पुढे वळूया आपण. या क्लासेसची अशी कोणती सर्वात खास गोष्ट आहे, जी प्रत्येक भावी आईला किंवा गरोदर मातेला माहीत असायला हवी? हम्म. माहित असायला म्हणजे ग- बाहेर जे क्लासेस घेतात ना माताजी, तर त्याच्यात एवढं म्हणजे म्हणजे आपल्याला भौतिक ज्ञान भेटलं जाते, पण आध्यात्मिक जे ज्ञान पाहिजे बाळाला, ते गर्भातूनच भेटलं जातं. ते म्हणतात ना, पेराल तसे उगवाल. तसंच तर ते आपल्याला जे बाळाला पुढं द्यायचंय ते आतापासूनच सुरुवात जर केली, तर ते गर्भात असताना सुरू केली पाहिजे. तर ते हे सर्व ज्ञान आणि भगवंताविषयीचं ज्ञान, भगवंतांचा संग, हे सगळं ह्या क्लासेसमध्ये करून घेतले जातात. भगवंताविषयीचं सर्व काही, म्हणजे भगवंतांना भोग लावणे, हे किंवा भगवंताची सेवा करणे, म्हणजे आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या जर बाळाची ग्रोथ हवी आहे, डेव्हलपमेंट हवी आहे, तर ते ह्या क्लासमध्ये करून घेतली जाते. बाहेरच्या क्लासमध्ये फक्त की तुम्ही हे करा मग असं होईल तसं होईल, तसं नाही. तर आपल्याला आता जर बाळाला भौतिक आपलं आध्यात्मिक ज्ञान द्यायचं असं, तर ह्या क्लासमधून त्या माताजींना भेटलं जाईल. त्याच्यामुळे मी माताजींना, माझ्या बहिणींना पण सजेस्ट केलं होतं, तर त्यांनी पण हे गर्भसंस्कार क्लास केलेले आहेत. ओके. करेक्ट बोललाय माताजी. तर बाळावर संस्कार होणं गरजेचंच आहे. पूर्वीच्या काळी आध्यात्मिक संस्कार जास्त व्हायचे. आता गर्भसंस्कार क्लासेस तर भरपूर आहेत, पण त्यामध्ये आध्यात्मिक ज्ञान दिलं जात नाही. त्यामध्ये भौतिक ज्ञानच दिलं जातं आणि बाळाच्या वाढीवरच फोकस केला जातो. पण हो. रुक्मिणी गर्भसंस्कार क्लासेसमध्ये आध्यात्मिक ज्ञान तर मिळतंच, त्यासोबतच भौतिक ज्ञान सुद्धा दोन्हीही ज्ञान दिलं जातं आणि आध्यात्मिक ज्ञानावर जास्त भर असते. जसं हो. प्रल्हाद महाराज, भक्त प्रल्हाद त्यांनी पण गर्भात राहूनच सगळे संस्कार घेतले होते. गर्भात राहूनच भक्ती मिळवली होती आणि त्यानंतर त्याचा जो परिणाम झाला, त्यामुळे भक्त प्रल्हाद आपल्याला भेटले. तसंच हो. आजच्या काळातही गर्भवती मातांना आध्यात्मिक संस्कार करणं आपल्या गर्भावर फार गरजेचं आहे. धन्यवाद माताजी तुमचे. तुम्ही आपला अ, बहुमूल्य वेळ काढून आम्हाला आपले अनुभव आमच्याशी शेअर केले. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हरे कृष्ण.